आपण भाषण करताना असं म्हणाला की अजितदादांनी काही लोकांना शब्द दिले आणि ते काय दिले? अजितदादांनी काही लोकांना शब्द दिले मंत्रिपदासाठी. ते बरोबर आहे ना. आणि ते शब्द पाहण्यासाठी माझ्यावर तुमच्यावर असा अन्याय झाला असं हे खरं आहे. हे खरं आहे ना. एकूणच आपण असं म्हटलं की पक्षात लोकशाही असायला हवी. बरोबर आहे ना. चर्चा असायला पाहिजे. बीजेपीची सुद्धा लिस्ट पार दिल्लीपर्यंत जाते, चर्चा होते आहे. पवार साहेबांना सुद्धा काय करायचं असेल तर थोडीफार चर्चा करतात. इथे फक्त काय कोणाला काय माहितीच नाही शेवटच्या खेळापर्यंत. फक्त अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे तिघेच. म्हणजे चर्चेमध्ये किंवा ज्याला डिसिजन मेकिंग म्हणतो त्याच्यामध्ये आमचा सहभाग शून्य. कुणाला तिकीट द्यायचं आमदाराचं आम्हाला माहीत नाही. खासदार तिकीट कोणाला द्यायची चर्चा नाही. मंत्री कोणाला करायचं आम्हाला माहीत नाही. खाती आम्हाला काही माहिती नाही. आम्हाला फक्त तिघांना सगळं माहिती आहे. आमचं म्हणणं असं आहे की आम्ही इथे आलो तर आमची सिनियरिटी ठेवूनच आलो ना. याच्यापूर्वी शिवसेनेत असेल, काँग्रेसमध्ये असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशा प्रकारे आम्हाला विश्वासात घेतलं जायचं, सांगितलं जायचं, समजून सांगायचं हे असं करतो, याला आम्ही सांगायचो हे बरोबर नाही. ठीक आहे, आमची सूचना कदाचित ते नाकारत असतील, पण विश्वासात घेऊन चर्चा तर होत होती. इथे काही चर्चा वगैरे काही नाही. 78 सालामध्ये ज्यावेळेला मी शिवसेनेचा नेता झालो महानगरपालिकेतला, तेव्हापासून शिवसेनेच्या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये माझा प्रमुख हिस्सा असायचा. त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये आलो, काँग्रेसमध्ये सरकार गेलो तर मला विरोधी पक्षनेता केलं विश्वासानं आणि मी विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता झालो. CWC मेंबर होतो मी. आणि नंतर पवार साहेबांबरोबर काँग्रेसमधून जेव्हा वेगळं झालं त्यावेळेला सुद्धा पवार साहेबांनी विचारून सगळं केलं होतं की आपण हे करूया. पहिलं जे वाटप जे झालं ते सुद्धा माझ्या बंगल्यातच झालं ना, एटीएनच्या विरोधी पक्षनेत्याच्या बंगल्यात. कुणाला घ्या वेगवेगळे जे कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा आणखीन कोणाचे पक्ष असतील, इतर कोण शेका पक्ष असेल, रिपब्लिकन पक्ष असेल, कुणाला काय तिकीटं द्यायचे सगळं माझ्या बंगल्यावर माझ्यासमोरच ठरलं. काय त्याच्यानंतर सुद्धा ते विचारात घेतच होते. निर्णय काही घेत असेल पण विचार विमर्श होत होता. ठीक आहे, एकेकाची कामाची पद्धत आहे. ठीक आहे.